ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। अहिल्यानगरच्या मॅककेअर हॉस्पिटलमध्ये मेंदूमधील रक्तवाहिन्या, मज्जारज्जू तसेच ट्यूमर सारख्या अतिशय अवघड शस्त्रक्रिया रोबोटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहेत आणि त्या रोबोटिक मशिनरीचा शुभारंभ रविवारी माजी खासदार सुजय विखे आणि पुणे हॉस्पिटलचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर सुशील पाटकर यांच्या हस्ते करण्यात आला। दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि यावेळी उपस्थित असणाऱ्या मंचावरील मान्यवरांचा मॅककेअर हॉस्पिटलच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला। आधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचं प्रमाण खूप वाढलंय। भारतामध्ये मोजक्या ठिकाणीच आधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या साहाय्यानं अशा प्रकारच्या मेंदूंवरील शस्त्रक्रिया केल्या जातात। देशामधील नामांकित बेंगळुरू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधनं शिक्षण घेतलेल्या डॉक्टर मोहम्मद माशिद यांच्याकडनं रोबोटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून आता अहिल्यानगरमध्ये देखील ही सेवा मिळणार आहे। हे नगरकरांचं भाग्य आहे, असं प्रतिपादन पुणे हॉस्पिटल येथील प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर सुशील पाटकर यांनी केलंय। यावेळी सांधेविकार तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत पठारे, किडनी रोग आणि मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आनंद काशीद, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुदाम जरे, मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अभिजित शिंदे, डॉक्टर पियुष पाटील, श्वसन रोग तज्ज्ञ डॉक्टर निलेश परजणे, सोनोग्राफी तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत गव्हाणे, उद्योजक रोहन मांडे यांच्यासह मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते। डॉक्टर पाटकर सर आज इथं येणं म्हणजे एक सुवर्णयोग आहे। अनेक लोकांना नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं काम, त्यांची ख्याती माहीत नसेल आणि हेच एक सगळ्यात मोठं गुण जो त्यांनी मला शिकवला आणि त्याचं माझं फार मोठं नुकसान पण झालं। तुम्ही हे मला शिकवलं की आपण कितीतरी चांगलं काम केलं तर त्याची जाहिरात नाही केली पाहिजे। तुमचं भागून गेलं पण माझा कार्यक्रम लागून गेला। कारण की माणसाने आपल्या जीवनामध्ये अविरतपणे ज्या सेवेसाठी आपण आहोत ती सेवा निस्वार्थ भावनेने केली पाहिजे आणि आपण केलेल्या कार्याचं समाजावर काय परिणाम होतो, काय चांगला परिणाम होतो हा विचार डॉक्टर म्हणूनही आपण करतो, राजकीय माणूस म्हणून पण करतो। पण आता कालांतराने एक जीवनामध्ये क्षण आल्यानंतर आता मी हळूहळू थोडंसं बदलायला लागलो की कामाची जाहिरात फार महत्त्वाची असते। आजही नगरमध्ये जेव्हा एखादा पेशंट रेफर करायचा असला मी म्हणतो की पाटकर सरांकडे जा, तर मला विचारतं हे कोण आहेत? कारण की आमच्याकडे सवय आहे, आमच्याकडे काही नावं ठरलेले आहेत। नगरमधून पेशंट जाताना या गोष्टीसाठी याच्याकडे जा, त्या गोष्टीसाठी त्याच्याकडे जा, त्या गोष्टी त्याच्याकडे जा, पण तुमचं नाव नगरमध्ये सर्वसामान्य माणसाला माहीत नसेल। आता तुमचं वय झालं तर तुम्ही जाहिरात करून तरी काय करणार म्हणत असेल, पण तुमचं काम हीच तुमची प्रतिमा आहे आणि त्यांच्या आज 5 मिनिटाच्या व्याख्यानाने तुम्हाला लक्षात आलं असेल की माणूस काय आहे आणि माणूस किती प्रभावशाली आहे। एखाद्या व्यक्तीला ओळखायला फक्त 5 मिनिटं जातात, फार वेळ लागत नाही। आणि मी त्यांना आणण्याचं दुसरं कारण की तुम्ही आज आल्यानंतर तुम्ही हे सांगितलं की मी तुमच्या खाली शिकलो, म्हणून आता यांना खात्री आहे की मी खरंच न्यूरोसर्जन आहे। अनेक गोष्टीचा स्वार्थ आज साध्य झाले। तुम्ही सांगितलं तुम्ही माझेच कार्यकर्ते, तुम्ही इथे यांचाच इथं चांगलंच बोलणार, पण पाटकर सरांनी येऊन सांगणं की नाही खरंच हा मुलगा चांगला शिकत होता, याचं अनेक लोकांनी माझ्या डिग्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं।
अनेक लोक म्हणतात की याची प्रॅक्टिस राजकीय भूमिकेमुळे असेल. अनेक लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला, पण तुमच्या आज येण्याने हे सिद्ध झालं की मी माझी डिग्री प्रामाणिकतेने पूर्ण केली आणि मी जी डिग्री लावतो ती खरोखरची आहे. ती काय आपण कुठेतरी एखाद्या गल्लीमध्ये बनवलेली नाही. आणि म्हणून तुम्ही आल्याने ते एक गोष्ट त्याचा शिक्कामोर्तब झाला. त्यांच्या डोक्याची केस काढतात, काही दिवसांनी नातेवाईकांच्या डोक्यांची केस काढतात. त्या स्टेजने हळूहळू पहिला सिटी स्कॅन आला. सिटी स्कॅन आल्यानंतर अरे ट्यूमर दिसतो. मग त्याच्यानंतर MRI आला. मग असे मायक्रोस्कोप यायला लागले. आता हे घड्या रिपेअर करायचं असेल, पूर्वी तुम्ही बघा रस्त्यावरती ते डोक्याला बिंग लावून बसलेले असतात. आज मोठमोठ्या कंपनीमध्ये रोबोटिक मशीन असतात. तर रोलेक्सचं घड्या, आता ह्या साहेबांनी मला एकदा घड्या दिलं होतं रोलेक्सचं, माझी लायकी नसतं, मी आपल्या ते कपाटात ठेवून दिले. अजून टाईम तेवढाच दाखवते. हे माझं 200 रुपयाच्या घड्यामधला टाईम त्याच्यात तेवढाच दिसतो, पण ती भीती वाटते ते घड्या घालायला, पडलं बिडलं तर. पण कालांतरी नवीन नवीन इक्विपमेंट येत गेले. मायक्रोस्कोप आला. आता त्याच्यावरचे नॅव्हिगेटिंग मायक्रोस्कोप, म्हणजे मेंदूमध्ये आपण कुठे आहोत, कुठे पोचलो आहेत. पण ह्याच्यासाठी सर्व ह्या गोष्टींसाठी एक महत्त्वाची गोष्ट मला नाही, म्हणजे चांगला सर्जन पाहिजे. आता हे चांगले त्यांनी खूप वर्ष ट्रेनिंग केलं, नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग केलं. शेवटी मर्सिडीजमध्ये माकडाला बसवलं तर ती मर्सिडीज नाही पण ती गाडी चालवायला पण तो हुशार माणूस पाहिजे, ज्यांनी चांगला अनुभव घेतला. आणि माझ्याकडे चांगलं होते, पण ते एकदम त्याने दुसरीकडे उडी मारली. नाही तर हे मी इथे येत असे वेळात घाटात, आणि त्यांना न्यूरोसर्जरी करायला खूप आवडायची. पण नंतर कालांतराने काय त्याच्या फॅमिली प्रेशर म्हणून ते न्यूरोसर्जरी सोडून ते राजकारणात गेले. तर चांगला न्यूरोशन घडायला खूप वेळ लागतो आणि हळूहळू एक एक पाऊल घेत पुढे जातो. आणि दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजी, इक्विपमेंट या सगळ्या गोष्टी जुळून आल्या की मग तो न्यूरोसर्जन निपुण होतो, काम करायला. पण तरी पण समाजामध्ये त्याची माहिती नाही होत. समाजामध्ये ह्याचं इम्पॉर्टन्स कळायला, ह्याचं महत्त्व, आता डॉक्टरांनी हा मायक्रोस्कोप ह्याचं ह्याचं जो न्यूरोसर्जन त्याला कळतं ह्याचे काय, ह्याच्यामुळे किती रिझल्टमध्ये फरक पडणार. नाहीतर आमच्यासारखी परिस्थिती, आम्ही ट्यूमर शोधतोय त्याच्यामध्ये, त्या मेंदूमध्ये आतमध्ये जातो. मग त्या काळी पेशंट बरा नाही झाला तरी लोक स्वीकारायचे. हो, आता डॉक्टरचं डोकं फोडून टाकतील. जर डॉक्टरही घाबरलेला असतो ऑपरेशन करताना, पेशंटही बरा झाला पाहिजे. तर एक ठराविक तज्ज्ञ झाल्यानंतर त्याला किती चांगलं सामान असतं त्याच्या हातात, तेवढा तो चांगलं काम करू शकतो. आज मॅककेअर हॉस्पिटलमध्ये झाईस मायक्रोस्कोप या अद्ययावत असे न्यूरो मायक्रोस्कोपचं उद्घाटन इथे झालेलं आहे. या मायक्रोस्कोपचा फायदा ब्रेन ट्यूमर सर्जरीमध्ये आणि स्ट्रोकच्या पेशंटमध्ये खास करून याचा उपयोग केला जातो. त्याच पलीकडे जाऊन आपण ह्या मायक्रोस्कोपचा उपयोग कॅन्सरच्या रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीमध्ये पण करण्यात येतो. असं अद्ययावत तंत्रज्ञान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा त्याचा उपयोग आता होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी इथे डॉक्टर सुशील पाटकर, त्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील, त्याचप्रमाणे डॉक्टर पडवळ यांनी उपस्थिती देऊन आम्हाला इथे मॅक्स हॉस्पिटल त्यांचे निश्चितच आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. मी डॉक्टर मोहम्मद अब्दुल माजिद, मी मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट न्यूरोसर्जन आणि डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. आज मॅककेअर हॉस्पिटलमध्ये एक आपण ॲडव्हान्स मायक्रोस्कोप घेतला आहे. त्याच्यामध्ये रोबोटिक आर्म आहे. त्या रोबोटिक आर्मपासून आपण मेंदूवरती शस्त्रक्रिया, ब्रेन ट्यूमर सर्जरी किंवा मणक्यावरती शस्त्रक्रिया, ॲडव्हान्स लॅमिनेक्टॉमी, डिस्केक्टॉमी आणि मिनिमली इन्व्हेजिव्ह मणक्याची शस्त्रक्रिया, मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाइन सर्जरी करत आहे. हे मायक्रोस्कोप जगातला ॲडव्हान्स मायक्रोस्कोप आहे. त्या मायक्रोस्कोपचा वापर करून आपण मेंदूतली गाठे जे आहे, ब्रेन ट्यूमर आहे, त्याला पूर्ण पद्धतीने कंप्लीट काढू शकतो. त्याच्यामध्ये 2 फिल्टर दिलेले आहेत, येलो 560 आणि IR 700, IR 800. ह्याच्या माध्यमातून आपण ब्रेन ट्यूमर कम्प्लिटली काढू शकतो आणि मेंदूतले रक्त वाहण्याचे आजार, ॲन्युरिझम, मेंदूतले रक्त वाहण्यामध्ये फुगा होणं, जेव्हा मेंदूचा बायपास ऑपरेशन करतो, STA MCA बायपास, त्या बायपास केल्यानंतर जे अँजिओग्राफी करते आपण, ते अँजिओग्राफीचा वापर मायक्रोस्कोपमध्ये दिलेला आहे. मायक्रोस्कोप माध्यमातून आपण जे अँजिओग्राफी करतो त्याला ICG अँजिओग्राफी करतोय आणि त्याचा आपण वापर करू शकतो. दुसरा, हे मायक्रोस्कोप सोबत एक अजून मशीन आहे इझी नॅव्हिगेशनचं. हे GPS ट्रॅकिंग सिस्टम सारखे काम करतं आणि मेंदूतला जे गाठे आहेत त्याला कमीत कमी ते ओपन करून, मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी करून
ते गाठी आपण काढू शकतो. तर हे एक ॲडव्हान्स न्यूरोसर्जिकल डिपार्टमेंट मॅककेअर हॉस्पिटलमध्ये आलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण मशीनचा टेक्नॉलॉजीचा ॲडव्हान्स वापर करून पेशंट्स रुग्णावरती चांगले रिझल्ट देत आहेत. वृत्तसंकलन विभाग सी 24 तास अहिल्यानगर.